मुख्यमंत्री पारदर्शी कारभार करत असतील तर स्वागत. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचं कौतुक. तर मुंडेंच्या राजीनाम्याचं खरं कारण समोर यायला हवं, ठाकरेंकडून शंका उपस्थित. मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात हक्कभंग आणणार. मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती फडणवीसांनी सभागृहात न देता थेट माध्यमांना दिली. काँग्रेस नेते नाना पटोलेंचा आरोप. धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार. अंजली दमानी यांचा इशारा. धनंजय मुंडेंच्या पापाचा घडा आता भरला, दमानी यांची टीका. गोपीनाथ मुंडे आज असते तर त्यांनी धनंजय मुंडेंना चापकानं फोडलं असतं आणि राजीनामा द्यायला लावला असता. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर रोहित पवार संतापले. संतोष देशमुखांना झालेल्या अमानुष मारहाणीचा आणखी एक पुरावा हाती. मारहाण केलेल्या फुटलेल्या पाईपच्या 15 तुकड्यांचा फोटो आरोपपत्रात. मुंडेंचा फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही. हत्या प्रकरणातील सर्वांना फाशी झाल्याशिवाय शांत बसणार नाही. भाजपचे आमदार सुरेश धस आक्रमक. मी आणि बजरंग सोनवणे अमित शहांना भेटणार. बीडमधील अनेक खून आणि सर्व प्रकरणांची माहिती शहांना देणार. खासदार सुप्रिया सुळेंची माहिती. देशमुख हत्या प्रकरणाचा 90 दिवसाच्या आत तातडीनं निकाल द्या, अन्यथा राज्यभरातील ग्रामपंचायतीचे सरपंच रस्त्यावर उतरणार. अखिल भारतीय सरपंच परिषदेचा सरकारला इशारा.